नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? चांगलेच राहा, चांगलेच खुश राहा. तुम्हाला सांगते मी नाचणीच्या पिठाचे थालीपीठ करणार आहे. तुम्हाला सांगते मी त्यात काय काय टाकणार आहे. हे 5 थोडीशी आलं घेतले, 4-5-6 मिरच्या, थोडे शेंगदाणे आणि थोडी कोथिंबीर टाकली मी. हे लसूण. हे पहा मैत्रिणीने 2 वाट्या मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. हे 1 वाटी बेसन आहे. थोडंसं आपण 2 चमचे तेल टाकू. चवीनुसार मीठ. हे पहा 1 चमचा ओवा चोळून टाकायचा, छान वास येतो. थोडीशी अर्धा चमचा हळद. मी आता जिरे टाकणार होते पण मी विसरले, त्याच्यामुळे वरून टाकू आपण जिरे. त्याच्यात टाकायचे वाटताना, किंवा जिरेची पावडर थोडीशी टाकली. आपण हे आपण शेंगदाणे, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरची घेतलेलं हे साहित्य सगळं जसं तुम्हाला लागेल तसं टाकून द्या तुम्ही. हे आम्ही 2 चमचे टाकलेले. आता आपल्याला ह्याच्यात आता ही मेथीची भाजी टाकायची आहे. हे पहा, ती पण 1 वाटी चिरून बारीक घेतली मी, धुवून स्वच्छ. तुम्ही पण धुवून स्वच्छ घ्या. ही कोथिंबीर आहे थोडीशी, छोटे बाऊल. हे पहा, हे टोमॅटो, 1 टोमॅटो घेतला आहे मी. खूप चविष्ट होतात हे. एकदा करून पहा, लहान मुलांना मोठ्यांना पण आवडतात. हे छोटे 2 कांदे घेतलेत मी. हे साहित्य झालं आपलं, सगळं मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी घाला. थोडंसं छान मळून घ्या. मळून घेतलेलं आहे आता. मी पण असं छान मळून घ्या. थोडंसं तेल लावू त्याला. थोडंसं तेल टाकू त्याच्यावर. मस्त आता 10 मिनटं किंवा 5 मिनटं ठेवलं तरी चालतं रेस्ट करायला. आपली झाकून ठेवते. आता आपल्याला आता चटणीची रेसिपी दाखवते तुम्हाला. हे पहा, चटणीची रेसिपी सांगते तुम्हाला. कोथिंबीरच्या सर्व हे कोळ्या काड्या घेतलेल्या आहेत. 2 मिरच्या टाकल्या आहेत. परत आपल्याला हे खोबरं घालायचे, सुकं खोबरं आहे. हे लसूण टाकलं आहे मी. माझ्याकडे खूप मोठी लसणाची आहे म्हणून मी एकच टाकली, अर्धी. 1 चमचा जिरे टाकले मी. मीठ तुमच्या चवीनुसार टाका तुम्ही, तुम्हाला जेवढं लागतं तेवढं. त्याला मिक्सरमध्ये काढून घेऊ. झालेलं आहे. आता आपण ह्याच्यातनं थोडंसं पाणी टाकू, म्हणजे थोडीशी पतली होती. ह्याचा जिरे मोहरीचा तडका दे. हे पाशी मस्त छान लागते. हे बघा, मी 1 चमचा तेल टाकलं आहे. आता आपण मोहरी टाकू. तडका झाला की आपण पाणी बंद करू द्या.
पहा चटणी मस्त. माझ्या माऊलीला पण मी नैवेद्य करणार ह्याचा. चविष्ट अगदी चटणी आहे. तुम्हाला याची रेसिपी मी लिहून पण देते वाटलंच तर. आता आपण थालीपीठ करू. तसंच करायचं. आता हे पहा थोडंसं पाणी लावायचं खालून. हे पहा थापून घ्यायचं. हो ते शेकतंय हे आपण भाजून घेऊ. छान तुम्ही जास्त पण करू शकता. माझ्याकडे 4 जणांचीच केलीत मी. नाश्ता आहे सकाळचा हा, त्याच्यामुळे दाखवते ते सांगते मला. हे पण असं बघा छान नसतं बघा. तुटलं पण नाही आहे. त्याला आपण थोडं ह्याच्यात तेल टाकू. ह्याच्यात थोडंसं तेल टाकू आपण. आता गॅस मिडियम करा. हे शिकतं मी माऊलीचं ताट करते तयार. आपण ह्याला पलटू आता. छान शेकलंय खालून. सुंदर असा कलर आलेला आहे. करून पहा आणि मला सांगा रेसिपी कशी वाटली माझी. तुम्ही कुठून पाहतात ते बी सांगा प्लीज. मला खूप आनंद होतो तुम्ही सांगितल्यावर. परत मग अजून नवीन रेसिपी तुम्हाला सांगेन. छान मिडियम गॅसवर शेकू द्यायचं म्हणजे शेकतं सगळं व्यवस्थित. गॅसवर शेकायचं, फुल नाही गॅसवर शेकायचं कारण फुल गॅसवर करपतं आणि मग आतमध्ये थोडं कच्चं राहतं. मग त्यामुळे शांत सगळं पण भाजून घ्यायचं. खरपूस असं चविष्ट लागतं हा भात. चला तर मग तुम्हाला पूर्ण ताट दाखवते मी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. चटणी, थालीपीठ, खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी ही आणि दही आहे आणि ह्याच्यावर तुम्ही थोडी साखर टाकली गोड काहीतरी असावं. तर मी नैवेद्य दाखवते माऊलीला माझ्या आणि परत मग